नमस्कार, मी कल्याणी वाघमोडे, क्रांती शौर्य सेना अध्यक्ष। आज बारामती येथील प्रशासकीय भवन येथे धनगर समाजाच्या वतीने एक निवेदन देण्यात आले। ते निवेदन अशा संदर्भात होते की 29 जुलै 2014 रोजी माननीय आजचे मुख्यमंत्री आणि त्यावेळेसचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी बारामती येथील शारदा प्रांगण येथे जे धनगर समाजाचं उपोषण सोडतेवेळी आश्वासन दिलं की पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षण अंमलबजावणी करू, परंतु आज तागायत 11 वर्ष झालं तरी या फडणवीस सरकारला आमचा क्या हुआ तेरा वादा हा प्रश्न आहे, कारण अजूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही। ब्रिटिश काळापासून आणि स्वातंत्र्यपूर्वीपासून म्हणजे 1801 ते 1931 पर्यंतच्या जातनिहाय जनगणनेमध्ये ही धनगर समाज हा अनुसूचित जमातीमध्ये आहे, हे उल्लेखनीय आहे। तसेच 8 जानेवारी 2003 रोजी जे राज्य सरकारने किंवा केंद्राने जे काही घटना दुरुस्तीचा अध्यादेश करून बिहार, झारखंड, ओरिसा यामध्ये धनगर समाज हा अनुसूचित जमातीमध्ये नमूद केलेला आहे, समाविष्ट केलेला आहे, परंतु महाराष्ट्र सरकार मात्र या बाबतीत खूप मागे आहे। 1968 चा बिब्लिओग्राफी ऑफ एससी आणि एसटी यांच्या पृष्ठ क्रमांक 294 मध्ये सुद्धा धनगर हा अनुसूचित जमातीमध्येच आहेत आणि असं असताना देखील राज्य सरकार मात्र चालढकल करत केंद्राला हा अहवाल पाठवत नाहीये। तर 13 सप्टेंबर 1956 च्या लोकसभा बिल प्रमाणे केंद्राला हा राज्याने अहवाल पाठवणं गरजेचं आहे, परंतु जाणीवपूर्वक फक्त मतांच्या भांडवलासाठी आजपर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना अशा सर्वच पक्षांनी धनगर समाजाची हेळसांड केलेली आहे आणि दरीखोऱ्यात हिंडणाऱ्या मेंढपाळ बांधवांना त्यांना त्यांच्या अनुसूचित जमातीच्या सवलतींपासून वेगळे ठेवलेले आहे किंवा वंचित ठेवलेले आहे। त्यामुळे 29 जुलै रोजी धनगर समाजाच्या वतीने आम्ही हा निषेध व्यक्त करत आहोत आणि धनगर समाजाच्या वतीने नेहमी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारला हा प्रश्न विचारला जातो की क्या हुआ तेरा वादा।